विद्यार्थी मित्रांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे मैलाचा दगड. मैल माहिती? पूर्वी आपण किलोमीटर आता म्हणतोय की नाही, ते किलोमीटरचं परिमाण पूर्वी मैलावरती असायचं आणि रोडच्या कडेने असे मैलावरती दगड रवलेले असायचे. इथपासून हे गाव आता इतक्या मैल आहे. मोठी दगड असायची. एक तरुण होता. त्या तरुणाचे आई वडील म्हातारे झालेले होते. म्हातारे म्हणजे अगदीच म्हातारे नाही, पण म्हातारे झालेले होते. आणि मग त्या तरुणाचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर काही दिवस चांगले जातात, पण परत बायकोचा तगादा सुरू होतो त्या तरुणाच्या मागे की तुम्ही या जे सासरे आहेत, त्या तरुणाचे वडील आहेत, त्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून या. आणि मग आपल्या बायकोच्या हट्टापायी हा तरुण आपल्या वडिलांना घेऊन वृद्धाश्रमाकडे निघाला. घरापासून दूर अंतरावरती असणारा हा वृद्धाश्रम. या वृद्धाश्रमामध्ये हा मुलगा वडिलांना बॅग वगैरे भरून घेऊन निघाला. निघाल्यानंतर मुलगा पुढे, वडील मागे, हातामध्ये बॅग, पिशव्या घेतलेल्या. गावापासून बरेचसे मैल, 2 मैल पुढे आले. एक 4-5 मैलावरती तो आश्रम होता. आणि 2-3 मैल पुढे आल्यानंतर त्या मैलाचा दगड त्या ठिकाणी होता. त्या मैलाच्या दगडा जवळ आल्यानंतर वडील म्हणले, आपण जरा थोडं थांबू, पाणी वगैरे पिऊ आणि नंतर पुढे जाऊ. आणि मग वडील त्या मैलाच्या दगडावरती बसले. मुलगाही बाजूला बॅग घेऊन उभा होता, तो पण बसला. बसल्यानंतर अचानक वडील धाय मोकळून रडायला लागले. रडायला लागल्यानंतर मुलगाही थोडा बावरला ना. अरे चा, आतापर्यंत वडील काही म्हणले नाही, काही नाही, अचानकच रडायला लागले. आणि मग वडिलांचं ते रडणं पाहून, वडिलांच्या डोळ्यामध्ये ती आसू पाहून मुलगा जवळ आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही आतापर्यंत काही तक्रार केली नाही, काही नाही, अचानकच या दगडावर बसल्यानंतर तुम्हाला रडू का आलं? तो म्हणे, काही नाही रे, मी पण असाच माझ्या वडिलांना याच आश्रमामध्ये सोडायला चाललो होतो आणि वडील सुद्धा याच मैलाच्या दगडावरती, मी ज्या दगडावरती आज बसलोय ना, त्या दगडावरती असेच बसले होते. ती आठवण मला झाली. त्यावेळी वडिलांच्या डोळ्यामध्येही असेच आसू आले होते. काही नाही रे, इतिहासाची पुनरावृत्ती झाली, दुसरं काय. वडिलांनी डोळे पुसले. वडिलांनी डोळे पुसल्यानंतर त्या मुलाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे, आज आपण आपल्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडायला चाललोय. हे चुकीचे संस्कार आपल्या मुलांनी जर पाहिले, आपली मुलांनी जर हे संस्कार, आपल्या मुलावरती जर हे संस्कार झाले, तर आपली मुलेही आपल्याला अशीच या वृद्धाश्रमामध्ये सोडून येतील. नाही, या बायकोच्या हट्टापायी वडिलांना आपण वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडणं हे योग्य नाही. हा साक्षात्कार त्याला झाला आणि त्यानं वडिलांना आपल्या खांद्यावरती बसवलं. थकलेले वडील होते ना, खांद्यावरती बसवले आणि घराची वाट धरली आणि घराकडे तो परत आला. आणि त्या दिवसापासून त्याचा दृष्टिकोन बदलला. काय बोध घ्यायचा मित्रांनो या कथेतून? अरे मित्रांनो, तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे या कलियुगाचं समीकरण बनलंय. बरोबर आहे की नाही? अरे आपण आजही पाहतोय समाजामध्ये नवनवीन अनाथालय, वृद्धाश्रम यांची संख्या वाढते आहे. यांची संख्या वाढते म्हणजे आपल्यासाठी भूषणावं नाहीये, अभिमानास्पद नाहीये. संजय गांधी निराधार असेल, श्रावण बाळ योजना असेल, यांचे लाभार्थी वाढतायत म्हणजे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, पराभव आहे. एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली. बरोबर आहे की नाही? नुसती सिमेंटची जंगलं, गगनचुंबी इमारतींनी शहरं खचाखच भरली गेलेली जंगलं झाली म्हणजे आपली प्रगती झाली असं नाही. बरोबर आहे की नाही? अरे या ठिकाणी काही सुंदर ओळी आठवता. घर असावं घरासारखं, नको नुसत्या भिंती. घर असावं घरासारखं, नको नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नको नुसती नाती.